are going to discuss new concept in the chapter thermodynamics, and the concept is bond enthalpy. Okay, in our board examination they may ask us 1 mark definition of bond enthalpy, or they may ask us numerical based on the bond enthalpy. Okay, numerical maybe for 3 to 4 marks, but the numerical is very simple. They may ask us combined question also, like bond what do you mean by bond enthalpy, and they may ask us numerical points. Okay, so without wasting time, let us start the topic bond enthalpy. Okay, so this lecture may get longer, but you have to keep a patience. Okay, so let us start with the topic bond enthalpy. बॉन्ड एन्थाल्पी, आता नावातच असं आहे की बॉन्डची असणारी एन्थाल्पी, मग तो कोणता पण बॉन्ड असू द्या. उदाहरणार्थ समजा मी या ठिकाणी H2 असं लिहिलेलं आहे, मग H2 मध्ये तुमचा हा जो काय बॉन्ड आहे, ओके, H2 मध्ये H2 ला आपण असं H असं पण लिहू शकतो, राईट. आणि हा जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जेवढी एन्थाल्पीची गरज आहे त्याला आपण बॉन्ड एन्थाल्पी असं म्हणतो. ओके, सो व्हॉट वी कॅन से दॅट बॉन्ड एन्थाल्पी इज नथिंग बट एन्थाल्पी रिक्वायर्ड टू ब्रेक दी bonds. Very simple. In a liquid language we can say it is nothing but the amount of enthalpy required to break the bonds. That's it. Clear? Okay, आता समजा H2 हा डायॲटॉमिक आहे आणि H2 ला ब्रेक केल्यानंतर, H2 हा गॅस ब्रेक केल्यानंतर तुमचं हे जे काही ऍटॉमिक गॅसेस तयार होतात, म्हणजे H गॅस आणि H गॅस, H2 ला ब्रेक केल्यावरती H आणि H हे तुमचे गॅसेस ऍटम्स तयार होतात. त्यावेळेस तुम्हाला जे काही एन्थाल्पी असणार आहे, त्यावेळेस जी काही तुमची एन्थाल्पी ऑफ रिएक्शन आहे, दॅट इज इक्वल टू 436.4 किलो जूल. दिस इज नथिंग बट एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. आता आपल्याला एवढं तर समजतंय की एन्थाल्पी ऑफ रिएक्शन ही ओव्हरऑल रिएक्शनची एन्थाल्पी असते, परंतु याच्यामध्ये थोडासा ट्विस्ट आहे, आणि हा ट्विस्ट तुम्हाला पुढे गेल्यानंतर ह्या पॉलीएटॉमिकच्या रिएक्शनच्या वेळेस मी तुम्हाला इन डिटेल मध्ये सांगणार आहे. परंतु सध्या फक्त लक्षात ठेवायचं तुम्ही, दिस इज अ डायॲटॉमिक मोलेक्युल अँड वी नीड सम एनर्जी और वी नीड सम एन्थाल्पी टू ब्रेक द बॉन्ड. ओके, आणि बॉन्ड ब्रेक करण्यासाठी दिस एन्थाल्पी इज नथिंग बट बॉन्ड एन्थाल्पी. ठीक आहे, या ठिकाणी 1 मोल आहे कोणाचा, H2 चा, म्हणून मी किलो जूल पर मोल असं लिहिले एका मोलसाठी. पर मोल मीन्स 1 मोल. ही रिएक्शन तुम्हाला समजली असेल. आता H2 gives us atomic gases H plus H. क्लिअर? ही तुमची झाली एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. आता या ठिकाणी H हा एकच बॉन्ड आहे, त्यामुळे एन्थाल्पी ऑफ रिएक्शन ऍज इट इज तुमची काय असणार आहे, बॉन्ड एन्थाल्पी. कळलं? पण जर समजा या ठिकाणी 2 असं असतं 2, तर मग मात्र आपल्याला बॉन्ड एन्थाल्पी एका बॉन्ड साठी, मग ज्यावेळेस जर तुमचं असं 2 इथं असतं तर मग काय झालं असतं, 2 H बॉन्ड झाले असते. मग जर 2 H बॉन्डला X एवढा अमाऊंट ऑफ एन्थाल्पी आहे, तर एका H साठी x/2 एवढी एन्थाल्पी होणार आहे. परंतु सध्या तुम्ही फक्त हे रिएक्शन तुम्ही लक्षात घ्या, या ठिकाणी एन्थाल्पी ऑफ रिएक्शन is equal to bond enthalpy directly because there is a 1. Now let us talk about next example, that is nothing but HCl. आता HCl हा जो काय तुमचा बॉन्ड आहे, म्हणजे सिमिलरली म्हणजे यासारखंच आपण HCl चा जो काय तुमचा बॉन्ड आहे तो पण आपण ब्रेक करणार आहोत. सो हियर एन्थाल्पी रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड बिटवीन H and Cl. सो दिस एन्थाल्पी इज नथिंग बट 431.9. आता या ठिकाणी एकच मोल आहे, म्हणून ही तुमची एन्थाल्पी ऑफ रिएक्शन आहे ती ऍज इट इज इक्वल टू बॉन्ड एन्थाल्पी. परंतु जर समजा या ठिकाणी 2 असतं तर मग काय झालं असतं, 2 HCl बॉन्ड साठी एवढी रिएक्शन आहे, तर एका HCl साठी किती, त्याला डिवाइडेड बाय 2 करावं लागलं असतं. ठीक आहे ना? ओके, हे तुम्हाला समजलं का सर्वांना? सो व्हॉट वी कॅन से दॅट बॉन्ड एन्थाल्पी इज नथिंग बट एन्थाल्पी रिक्वायर्ड टू ब्रेक दी बॉन्ड्स. ओके, तर आपल्या टेक्स्ट बुक मध्ये तुम्हाला पेज नंबर आय थिंक 78 वरती बॉन्ड एन्थाल्पीची डेफिनेशन दिलेली आहे. तुम्हाला काय करायचंय, बॉन्ड एन्थाल्पीची डेफिनेशन प्रॉपरली लिहायची आहे, त्यानंतर हे 2 एक्झाम्पल लिहायचे आहेत, आणि त्यानंतर नवीन कन्सेप्ट आहे ऍव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी, त्याबद्दल आपण बोलूया.
पण तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेली डेफिनेशन जी आहे ही आपल्याला ऍक्च्युअली हवी तशी आहे का आपण चेक करूया. आपण जे बोललो आहोत जे आपल्याला लॉजिकली समजलेलं आहे तसे आहे का पाहूया. काय आहे डेफिनेशन. बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे काय. द एन्थाल्पी चेंज रिक्वायर्ड टू ब्रेक पर्टिक्युलर कोव्हॅलंट बॉन्ड इन अ 1 मोल ऑफ गॅसियस मोलिक्यूल. बरोबर आहे. 1 मोल तुमचा आहे हा ब्रेक करण्यासाठी काय एनर्जी आहे किंवा एन्थाल्पी आहे तीच. ओके. द एन्थाल्पी चेंज रिक्वायर्ड टू ब्रेक पर्टिक्युलर कोव्हॅलंट बॉन्ड इन अ 1 मोल ऑफ अ गॅसियस मोलिक्यूल टू प्रोड्यूस गॅसियस atoms or radicals is called as nothing but bond enthalpy. समजलं सर्वांना. या ठिकाणी 2 एक्झाम्पल आहेत. जर तुम्हाला 1 मार्काला डेफिनेशन विचारलीच तर तुम्ही डेफिनेशन लिहायची प्लस 1 एक्झाम्पल लिहायचं. कोणतं पण एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाठ करू शकता. नवीन कॉन्सेप्ट आहे आता तुमचा एव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी इन पॉलीएटॉमिक मोलिक्युल्स आणि तो कॉन्सेप्ट मी या साईडला लिहिलेला आहे. एकदम इझी आहे. ओके. यापैकी कोणती पण एक रिएक्शन तुम्ही बोर्ड एक्झामिनेशन लिहा. आता नोटबुक मध्ये दोन्ही पण लिहून घ्या. ठीक आहे. आता हा जो कॉन्सेप्ट आहे म्हणजे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या अगोदर, कारण तुम्हाला नीट सारख्या परीक्षांमध्ये असे कॉम्बिनेशन ऑफ रिएक्शन देतात आणि एव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी काढायला होतात. एकदम इझी असतं, एकदम सोपं असतं. ठीक आहे. बोर्डाला तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन लिहायला विचारत नाही, परंतु सीईटी सारख्या परीक्षांमध्ये मात्र क्वेश्चन तुम्हाला याच्यावरती विचारतात. ते तुम्हाला रिएक्शन देतात आणि रिएक्शन दिल्यानंतर आपल्याला एव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी काढायची असते. ठीक आहे. डन. ओके. नाव एव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी इन अ पॉलीएटॉमिक मोलिक्युल्स. आता पॉलीएटॉमिक मोलिक्युल्स म्हणजे काय. या ठिकाणी पहा हे कसं होतं. हे डायएटॉमिक आहे. डायएटॉमिक 1 आणि 2. पॉलीएटॉमिक म्हणजे जास्त 3 4 5. ओके. पॉलीएटॉमिक. आता एव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी इन अ पॉलीएटॉमिक मोलिक्युल्स ही रिएक्शन H2O gas gives us 2H gas plus O gas. आता ही रिएक्शन तुम्ही इझिली लिहू शकता. बरोबर आहे की नाही. आता काय काय लोकांना वाटतं सर H2O इज अ लिक्विड. तर या ठिकाणी आपण H2O जो आहे हा H2O वेपर्स घेतलेला आहे. राईट. H2O सॉलिड म्हणजे आईस, H2O लिक्विड म्हणजे आपलं नॉर्मल वॉटर आणि H2O गॅस म्हणजे स्टीम किंवा वॉटर वेपर्स. तर हे वॉटर वेपर्स आपण ब्रेक केल्यानंतर म्हणजेच डिकम्पोज केल्यानंतर, ब्रेक करणं म्हणजे डिकम्पोज करणं, या ठिकाणी हे पण डिकम्पोजच केले आपण. H2O ला डिकम्पोज करून हे केले. आता H2O ला आपण ब्रेक केलं तर 2H प्लस गॅस भेटलं प्लस O गॅस भेटलं. बरोबर. आणि हे होत असताना किती एन्थाल्पी लागली किंवा किती एनर्जी चेंज लागला, दॅट इज नथिंग बट 927 किलो जूल. या ठिकाणी तुम्ही सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे की ही जी एन्थाल्पी आहे ही एन्थाल्पी तुमची या रिएक्शनची एन्थाल्पी आहे. या एन्थाल्पीचा आणि बॉन्ड एन्थाल्पीचा काही संबंध नाही. दिलेली रिएक्शन आहे तुमची, त्या रिएक्शनसाठी एन्थाल्पी ऑफ रिएक्शन लिहितात इक्वेशनच्या शेवटी. हे तुम्हाला माहिती आहे. राईट. ओके. नाव तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की सर H2O म्हणजे ऍक्च्युली जर आपण H2O म्हणजेच काय असते. H2O म्हणजेच याला आपण काय म्हणू शकतो OH आणि OH असं लिहू शकतो की नाही. पण मला सांगा या ठिकाणी OH बॉन्ड किती झाले. या ठिकाणी OH बॉन्ड झाले यस 2. कोणते कोणते. हा एक OH बॉन्ड झाला आणि हा एक OH बॉन्ड झाला. बरोबर आहे की नाही. म्हणजे H2O एका H2O साठी 927 किलो जूल एवढी एन्थाल्पी चेंज आहे. एक H2O, परंतु एक H2O म्हणजे 2 OH बॉन्ड. म्हणजे याचा अर्थ असा झाला की 2 OH बॉन्ड साठी 927 किलो जूल एवढी हीट लागते, एवढी एनर्जी लागते, एवढी एन्थाल्पी लागते. मी काय म्हणतो तुम्हाला 2 OH साठी किती एनर्जी 927 म्हणजे एका OH साठी किती वेळ करावं लागलं 927/2 इज इक्वल टू 463.5 किलो जूल पर मोल एका OH साठी. असं आपल्याला वाटतं की एका OH ला म्हणजे दोघं पण सेम कॉन्ट्रीब्युशन करतील. तर हे असं नसतं. आपल्याला फायनल उत्तर तर आपलं बरोबर येणार आहे आपल्याला लॉजिक लावायला. ठीक आहे. हे उत्तर आलं पाहिजे. परंतु हे जनरली असं नसतं. प्रत्येक बॉन्ड एन्थाल्पी जी आहे, प्रत्येक बॉन्डची एन्थाल्पी आहे ती एन्थाल्पी एक स्पेसिफिक एन्थाल्पी असते, स्पेसिफिक व्हॅल्यू असते त्याला. पहा कसं
H2O ला आपण जर पहिल्या स्टेप मध्ये ब्रेक केला तर आपण हीच रिएक्शन स्टेप वाईज करू. H2O ला जर आपण पहिल्या स्टेप मध्ये ब्रेक केलं तर या ठिकाणी OH प्लस H असं ब्रेकिंग होईल. त्यावेळेस तुमची एन्थॅल्पी असणार आहे 499 पहिल्या OH बॉन्डसाठी. दुसऱ्या OH बॉन्डसाठी ओके, आता हेच समजा आपण स्प्लिट केलं दुसऱ्या OH आपल्याला वेगळे वेगळे करायचं ना, सेपरेट H आणि O करायचं ना तयार. पहिल्या H2 मध्ये OH आणि H तयार झाला. आता हा OH आपण परत ब्रेक करणार O प्लस H. पहिल्या OH साठी 499 किलो जूल एवढी एनर्जी होती, दुसऱ्या OH ला 428 किलो जूल एवढी होती. म्हणजे पहिल्या OH ला जो कोणता पहिला ब्रेक होईल OH किंवा सेपरेट होऊन जाईल त्या OH साठी बॉन्ड एन्थॅल्पी आहे तुमची 499, दुसऱ्यासाठी आहे 428. पण दोन्ही पण तर OH बॉन्डच आहेत ना, मग पहिल्यासाठी 499 आणि दुसऱ्याला 428 एवढी एनर्जी तुमची तयार होते, एवढी एन्थॅल्पी तयार होते. म्हणजे याचा अर्थ असा झाला की OH बॉन्ड जरी असला एका तुमच्या ऍटॉमिक किंवा पॉली ऍटॉमिक मॉलिक्यूल मध्ये जरी दोन बॉन्ड सेम असले तरी पण त्या बॉन्डची इंडिव्हिज्युअल स्पेसिफिक एन्थॅल्पी ही सेम नसते. समजलं? ओके, म्हणजेच यावरून आपल्याला हे कळतं जरी ही सेम नसली, आता ह्याची OH आहे 499 याची आहे 428, परंतु काही काही रिएक्शन्स 4 स्टेप्स 5 स्टेप्स 7 स्टेप्स अशा असतात. मग त्यावेळेस आपण प्रत्येक स्टेपची एन्थॅल्पी लक्षात ठेवणं शक्य आहे का आपल्याला? शक्य नाही. मग आपण काय करतो, जेवढ्या स्टेप्स आहेत तेवढ्या स्टेप्सने ह्यांची जी बेरीज येणार आहे त्याला डिवाइड करतो. आता पहा, पहिल्या OH मध्ये किती 499 एवढं आलं, दुसऱ्यामध्ये 428 एवढं आलेलं आहे आणि या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला मेन रिएक्शन भेटेल. हे पहा, H2O OH आणि H आणि OH OH कॅन्सल, H2O हे H आणि H हे झाल्यानंतर 2H आणि O हे या ठिकाणी या दोघांची बेरीज केली 927 किलो जूल एवढी आली. बरोबर आहे की नाही? आता मग 927 किलो जूल आली, यामध्ये आपल्याला कळतं की दोन OH बॉन्ड इन्व्हॉल्व आहेत आणि 927 किलो जूल जर दोन OH साठी असेल तर एकासाठी अप्रॉक्सिमेटली किती येईल? 927/2 that is 463.5 किलो जूल पर मोल. आता तुम्ही म्हणणार सर स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल एन्थॅल्पी एकाची 499 एकाची 428 आहे आणि तुम्ही सांगता की परत ऍव्हरेज केली तर 463.5 येईल. बरोबर आहे. ओके, म्हणजे यावरून आपल्याला हे नक्की कळलं पाहिजे की ऍव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी ही ऍक्युरेट नसते, हे फक्त अप्रॉक्सिमेशन आहे. मग ऍक्युरेट काय असतं? ऍक्युरेट तुमचं बॉन्ड एन्थॅल्पी असतं. ऍक्युरेट काय असतं? बॉन्ड एन्थॅल्पी असतं. हे तुम्हाला सर्वांना समजलं असेलच. ओके, या ठिकाणी आपण डिस्कशन केल्यानंतर तुमच्या हे सर्वांच्या लक्षात आलं असेल की ऍव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी इज नॉट ऍक्युरेट एन्थॅल्पी, बॉन्ड एन्थॅल्पी इज ऍक्युरेट एन्थॅल्पी. कारण ऍव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी मध्ये आपल्याला काय करावं लागतं, सगळे बॉन्डची जी काही एन्थॅल्पी आहे ते सगळे बॉन्डची एन्थॅल्पी घेऊन त्यांची बेरीज करून त्याला नंबर ऑफ स्टेप्सने डिवाइड करावं लागतं. ओके, तेव्हा आपल्याला ऍव्हरेज भेटतं. ऍव्हरेज भेटतं म्हणजे करेक्ट. असं उदाहरणार्थ कसं आहे हे पहा, समजा आपण फिजिक्स बद्दल आणि लेट अस से केमिस्ट्री बद्दल बोलायचं म्हटलं. समजा फिजिक्सला तुम्हाला 95 मार्क्स पडले, ओके, आणि केमिस्ट्रीला तुम्हाला 90 मार्क्स भेटले. इंडिव्हिज्युअली किती? 95 आणि केमिस्ट्रीला 90. बरोबर आहे की नाही? इंडिव्हिज्युअली 95 90 करेक्ट आहे, परंतु ऍव्हरेज काय येणार आहे दोघांचं? या दोघांचं ऍव्हरेज येईल 95 प्लस 90/2 इज इक्वल टू किती होईल तुमचं? 92.5. म्हणजे आपण काय म्हणणार, अप्रॉक्सिमेटली 92.5 याला आहे, अप्रॉक्सिमेटली 92.5 याला आहे. म्हणजे ऍक्च्युअली खरं आहे का ते? 92.5 फिजिक्सला आहेत का? नाही, फिजिक्स तर 95 आहे. तर अशा प्रकारे बॉन्ड एन्थॅल्पीचं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे तुमच्या लक्षात आलं का सर्वांच्या? ओके, म्हणजे थोडक्यात बॉन्ड एन्थॅल्पी ही इंडिव्हिज्युअल तुमची बॉन्ड एन्थॅल्पी आहे आणि ऍव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी सर्वांची ऍव्हरेज आहे. या ठिकाणी तुम्हाला या कन्सेप्ट समजले असतील. यानंतर आपण न्यूमेरिकलच्या साईडला वळणार आहोत. आतापर्यंत आपण पाहिलं होतं की चेंज इन एन्थॅल्पी इज नथिंग बट एन्थॅल्पी ऑफ प्रॉडक्ट मायनस एन्थॅल्पी ऑफ रिएक्टंट. परंतु बॉन्ड एन्थॅल्पी मध्ये हे रिएक्शन किंवा हा फॉर्म्युला उलटा होतो. बॉन्ड एन्थॅल्पी मध्ये असं होतं, बॉन्ड एन्थॅल्पी इज इक्वल टू बॉन्ड एन्थॅल्पीज ऑफ रिएक्टंट मायनस बॉन्ड एन्थॅल्पीज ऑफ प्रॉडक्ट. ओके, ठीक आहे. तर आता आपण पुढचा कन्सेप्ट पाहणार आहोत. ओके, ठीक आहे. ओके, तर यानंतर आपण आता एन्थॅल्पी चेंज ऑफ रिएक्शन पाहूया. आणि एन्थॅल्पी चेंज ऑफ रिएक्शन मध्ये आपल्याला दोन न्यूमेरिकल्स पाहायचे आहेत. हे दोन न्यूमेरिकल्स पैकी
एक न्यूमेरिकल तुम्हाला शॉर्ट विचारला जाणार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, कारण प्रिव्हियस इयरचा आमचा असा एक्सपिरियन्स आहे की एव्हरी अल्टरनेट इयरला तुम्हाला बॉन्ड एन्थॅल्पीवरती न्यूमेरिकल विचारला जातो. आणि आता ज्यावेळेस तुम्हाला 2015 साली एकदा एक न्यूमेरिकल तुम्हाला बॉन्ड एन्थॅल्पीवरती विचारला होता, त्यानंतर 2017 साली विचारला होता. एक्सपेक्टेड असं होतं की 2019 ला हे बॉन्ड एन्थॅल्पीवरती क्वेश्चन विचारतील, परंतु 2019 ला त्यांनी हा क्वेश्चन विचारला नाही. त्यामुळं यावेळेस तुम्हाला हा क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस हे जवळपास 99% आहे. ठीक आहे, त्यामुळे दोन न्यूमेरिकल तुम्ही परफेक्ट करायचे. ओके, आणि त्यावेळेस विद्यार्थ्यांना ज्यावेळेस मी सांगितलं होतं की हे न्यूमेरिकल पडतात, काही काही विद्यार्थ्यांचे लिटरली हे एक्झाम्पल म्हणजे व्हॅल्यू सेक्रेट पार्ट झालं होतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा व्यवस्थित कॅल्क्युलेशन्स करून व्यवस्थित तुम्ही आन्सर करायचं आहे. कॅल्क्युलेशन्स एवढे अवघड नाहीयेत, कॅल्क्युलेशन एकदम सोपे आहेत, फक्त बेरीज आणि वजाबाकी एवढेच कॅल्क्युलेशन्स आहेत. ओके, तर प्लीज तुम्ही यामध्ये कोणत्याही प्रकारचा एकही मार्क लॉस करू नका. ठीक आहे, सिंपल तुमचं फॉर्म्युला असा आहे की आतापर्यंत आपण चेंज इन एन्थॅल्पी किंवा चेंज इन एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन इज इक्वल टू एन्थॅल्पी ऑफ प्रॉडक्ट मायनस एन्थॅल्पी ऑफ रिएक्टंट असा फॉर्म्युला पाहिलाय. परंतु बॉन्ड एन्थॅल्पी मध्ये हे असं होत नाही. बॉन्ड एन्थॅल्पी मध्ये तुमचा चेंज इन एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन इज इक्वल टू समेशन ऑफ एन्थॅल्पी ऑफ रिएक्टंट मायनस समेशन ऑफ एन्थॅल्पी ऑफ प्रॉडक्ट असं होतं. समेशन ऑफ एन्थॅल्पीज ऑफ ऑर वी कॅन से समेशन ऑफ एन्थॅल्पीज म्हणजे दिलेले जे काय बॉन्ड एन्थॅल्पीज असतात त्या समेशन ऑफ बॉन्ड एन्थॅल्पीज ऑफ रिएक्टंट मायनस समेशन ऑफ बॉन्ड एन्थॅल्पीज ऑफ प्रॉडक्ट असा फॉर्म्युला येतो. मग आता हे बॉन्ड एन्थॅल्पीज म्हणजे त्यासाठी आपल्याला पहिले बॉन्ड ओळखता आले पाहिजे. ठीक आहे ना, आता बॉन्ड कसे ओळखायचे ते आपण पाहूया. पहिले तुम्हाला न्यूमेरिकल व्यवस्थित वाचायचा आहे. हा न्यूमेरिकल तुम्ही सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. तुमच्या टेक्स्टबुक मधला हा न्यूमेरिकल आहे, पेज नंबर 79 वरचा 4.12. ठीक आहे, ओके. तर न्यूमेरिकल काय, कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन रेट आहे N2H4 प्लस H2 प्लस 2NH3. ही रिएक्शन महत्वाची आहे. एकदा तुम्हाला रिएक्शन व्यवस्थित लिहिता आली की तुमच्या लक्षात येणार आहे. त्याला व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे तुम्हाला. तर आपण पाहूया याचा आन्सर कसा आहे ते आणि कॅल्क्युलेशनला आपण सुरुवात करूया. ठीक आहे, ओके. पहा, सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊन हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं आहे. काय आहे आन्सर, N2H4 आहे ना ते, मग N2H4 म्हणजे हा एक याच्याकडे येईल, हा एक याच्याकडे येईल, म्हणजे N साठीचे हे 2, यासाठीचे हे 2. समजलं? अशा प्रकारे N2H4 ला आपण लिहू शकतो. या ठिकाणी N ची व्हॅलन्सी नेहमी 3 असते, लक्षात ठेवा. 1 2 3 झालं. H ची व्हॅलन्सी 1 असते, 1 झालं. याची पण एक पेअर आहे. प्लस काय पुढे H2 ला तुम्ही असं लिहू शकता H2 आणि 2NH3 2N H आणि H. हे असं का लिहिलं, कारण आपल्याला त्यांच्या पर्टिक्युलरली बॉन्ड एन्थॅल्पीज फाइंड आउट करायचे आहे. ओके, आता या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन करत असताना तुम्हाला साईडला रफ कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. काय काय, NH किती NH बॉन्ड आहे बाळांनो, NH बॉन्ड हा एक NH बॉन्ड आहे, हा दुसरा NH बॉन्ड आहे, हा तिसरा NH बॉन्ड आहे आणि हा चौथा NH बॉन्ड आहे. म्हणजे NH बॉन्ड किती झाले, 4. बरोबर, लक्षात ठेवायचं. अजून कशाची गरज आहे, HH ची. मग HH एकच बॉन्ड आहे, HH चा एकच बॉन्ड आहे रिएक्टंट साइडला. ठीक आहे, आता अजून काय NN, तर NN चा हा एकच बॉन्ड आहे, NN चा एकच बॉन्ड आहे. हे तुम्हाला साइडला रफ मध्ये लिहायचे. ठीक आहे, आता उत्तराकडे आपण जाऊया. ओके, एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन फॉर्म्युला is equal to summation of bond enthalpies of reactant minus summation of bond enthalpies of a product is equal to. आता रिएक्टंटचे सगळे बॉन्ड घ्यायचे. कोणते कोणते बॉन्ड आहेत रिएक्टंटला, पहिलाच आपण पहिला NH बॉन्ड आहे. मग आपण लिहिताना कसं लिहिणार, एन्थाल्पी कोणाचं, स्टँडर्ड एन्थाल्पी NH. परंतु असं लिहिल्यानंतर
NH हा एक बॉन्ड झाला, प्लस अजून रिएक्टंटला कोण आहे, प्लस NH 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 असे 4 आहेत, त्यामुळे मी या ठिकाणी 4 लिहितो. ठीक आहे, समजलं? ओके. प्लस अजून काय, NH चे काम झाले, आता NH चे काम राहील, राईट. सो डेल्टा H स्टँडर्ड NN. मग NN बॉन्ड किती आहे, एकच बॉन्ड आहे, त्यामुळे मी या ठिकाणी 1 लिहितो. प्लस अजून रिएक्टंटला कोण आहे, रिएक्टंटला अजून H आहे. सो डेल्टा H स्टँडर्ड कोणाचा, H चा, तो किती आहे, एकच आहे. ठीक आहे, हे झालं रिएक्टंटचं. मध्ये काय साइन आहे, मायनस साइन आहे. मायनस साइनला प्रॉडक्टचा आपण पाहूया. प्रॉडक्टला NH NH आणि NH असे NH चे हे 3 बॉन्ड आणि हा हे 2 आहे, म्हणजे राईट. म्हणजे आपल्याला हे 2 कोएफिशियंट आहे कसा घ्यायचा आहे, NH चे 3 बॉन्ड आहे. ओके, डेल्टा H स्टँडर्ड NH हे आहे तुमचं प्रॉडक्ट मध्ये. समजा सर्वांना हे कसं केलं ते, कारण त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी 2 असं लिहिलेलं आहे आणि तुमच्या आता हे सर्वांच्या लक्षात आलं असेल हे काय करायचे आहे कॅल्क्युलेशन ते. ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित या ठिकाणी व्यवस्थित ते पाहून घ्या आणि एकदा तुमच्या हे लक्षात आलं की तुम्हाला फक्त आणि फक्त व्हॅल्यू पुट करायचे आहे. आता हे आपण या ठिकाणी लिहिले म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, बॉन्ड जर तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये बॉन्ड एन्थॅल्पी दिल्या तर तुम्हाला रिएक्टंट मायनस प्रॉडक्ट करायचं. कसं ओळखणार तुम्ही, बॉन्ड एन्थॅल्पी, बॉन्ड आणि त्याची एन्थॅल्पी, बॉन्ड आणि त्याची एन्थॅल्पी दिलेली असते. ठीक आहे ना. ओके, आता आपण त्यामध्ये फक्त आणि फक्त व्हॅल्यू पुट करायच्यात. आता हे तुम्ही सर्वांनी नोट डाऊन करून घेतलं असेल तर कॅल्क्युलेशन साठी रेडी आता, राईट. ओके, ठीक आहे. तर इज इक्वल टू 4 इंटू NH ही जी बॉन्ड एन्थॅल्पी आहे 389 प्लस पुढे काय आहे का, एकच NN आहे. सो 1 इंटू NN किती आहे व्हॅल्यू 159 प्लस H मग आता तुम्हाला HH म्हणलं तर 435 आहे, ती एकच आहे ना. सो 1 इंटू 435 हे झालं तुमचं रिएक्टंटचं, मायनस प्रॉडक्टला समजा तुमचं आहे 2 इंटू 3 इज नथिंग बट 6 इंटू काय NH आहे ना 389. आता फक्त आणि फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे आहेत. इज इक्वल टू, आता मी हे हा डेटा तुमचा कट करून टाकतो, आपल्याला पुढे कॅल्क्युलेशन करायचे बाकी आहे. ठीक आहे ना. ओके, बघा कॅल्क्युलेशन करून 389 इंटू 4. नाउ डू द कॅल्क्युलेशन. 389 इंटू 4 म्हणजे 4 चौक 1600 आणि 1644 गेले, किती राहिले साधारणपणे 1556, राईट. 1556 कशाला 1556 बरोबर 1556, राईट. ओके, ते झालं. प्लस 159 प्लस 435 मायनस या ठिकाणी हे झाले समजा 24 वरून 66 4 2334 बरोबर. सो 2334 एकदा चेक करून घ्या कॅल्क्युलेशन सगळे, एकदा कॅल्क्युलेशन चेक करून घेऊया आपण सर्व. ओके, तुमच्या लगेच लक्षात येऊन जाते काय आहे उत्तर ते. हा, सगळ्यांची बेरीज करूया आता आपण. 1556 परत 159 435 तर हे 15 आणि 5 20 2 5 5 10 2 12 3 15 1 6 4 10 11 2150 बर इज इक्वल टू काही पण तुम्ही कॅल्क्युलेशन करा माझ्यासोबत. 2150 मायनस 2334. ओके,
तर या ठिकाणी काय उत्तर आहे तुमचं 2334 मायनस 2150 4 8 1 184 आणि हे मायनस येईल राईट. सो छोटे पण मोठी संख्या ओके मायनस 184 काय लिहिले उत्तर तुमचं किलो जूल किलो जूल पर मोल. समजलं. तर अशा प्रकारे आपण एन्थाल्पी ऑफ रिएक्शन फाइंड आउट करू शकतो फ्रॉम दी बॉन्ड एन्थाल्पीज. समजलं. पहिला न्यूमेरिकल very easy numerical, right? Okay, so this is nothing but the numerical number 4.12. आता यानंतर तुम्हाला मी पुढचा न्यूमेरिकल घेणार आहे, परंतु हा न्यूमेरिकल आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहूया. हा न्यूमेरिकल तुम्हाला आज असाइनमेंट क्वेश्चन म्हणून तुम्हाला या लेक्चर मध्ये देतोय. ओके, तो न्यूमेरिकल तुम्ही सर्वांनी सॉल्व्ह करायचा. एकदम इझी आहे. या न्यूमेरिकल मध्ये काय आहे महत्वाचं, या न्यूमेरिकल मध्ये त्यांनी आपल्याला जसं आपण या न्यूमेरिकल सरळ एन्थाल्पी ऑफ रिएक्शन पाहिलंय, तसंच आता मी तुम्हाला जो ऍज असाइनमेंट क्वेश्चन देणार आहे त्यामध्ये तुम्हाला एन्थाल्पी ऑफ रिएक्शन दिलेली आहे आणि मध्येच एखादी कुठली तरी बॉन्ड एन्थाल्पी काढायची आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला येतात. आणि आता मी तुम्हाला जो असाइनमेंट क्वेश्चन देणार आहे हा असाइनमेंट क्वेश्चन तुम्हाला HSC बोर्ड एक्झामिनेशन 2017 ला विचारला होता आणि यावर्षी सुद्धा ते विचारू शकता. ठीक आहे ना. तर आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. ऑल द बेस्ट. ओके.